सुप्रभात. सज्जन हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. निरूपणाचं शीर्षक आहे साधू योगी नित्यात्मा स्व आत्ममंदिरी. साधू हा खराखुरा योगी असतो. योगी याचा अर्थ अखंड आत्मस्थित असणे. साधू म्हणजे योगी आणि साधू योगी याचा अर्थ जो अखंड अविनाशी चैतन्याशी एकरूप झालेला असतो तो. तर असा हा साधू योगी नित्य आत्मा स्व आत्ममंदिरी. हा जो साधू योगी असतो तो स्वदेहातील पोकळीमध्ये म्हणजे शरीराच्या आत पोकळीमध्ये हृदयामध्ये जो नित्य वास करून राहिलेला आत्मा आहे, नित्य आत्मा आहे म्हणजे चैतन्य आहे, तो ज्याला आपण चिदात्मा म्हणतो. त्या हृदयाच्या पोकळीतील चिदात्म्याच्या मंदिरामध्ये म्हणजेच आत्ममंदिरामध्ये साधू किंवा योगी स्वतःच्या शरीराच्या आत असलेल्या हृदयाच्या पोकळीत असलेल्या चिदात्म्याशी एकरूप होऊन नित्य आत्मा स्वतःच नित्य निरंतर आत्मा म्हणून या जगात वावरत असतो. सारांश, देह आणि देहबुद्धी टाकून साधू योगी आपल्या हृदयांतरीच्या पोकळीत जे शुद्ध चैतन्य आहे, अविनाशी चैतन्य आहे, त्या चैतन्यामध्ये देह आणि देहबुद्धीचा लय करून साधू योगी आपल्याच हृदय मंदिरातील पोकळीमध्ये वास करून असणाऱ्या आत्मतत्वाशी चैतन्य तत्वाशी म्हणजे चिदात्म्याशी एकरूप झालेले असतात. म्हणून साधू योगी नित्य आत्मा स्व आत्ममंदिरी. साधू योगी स्वतःच्या हृदयातील पोकळीत असलेल्या अविनाशी चैतन्याशी चिदात्म्याशी म्हणजेच आपल्याच हृदय मंदिरातील आत्म्याशी चिदात्म्याशी ते रममान झालेले असे स्वतःच नित्यात्मा चिदात्मा म्हणून आपल्याच हृदय मंदिरामध्ये असतात. साधू योगी स्वतःच्या हृदय मंदिरात नित्य निरंतर चिदात्मा परिपूर्ण आत्मा म्हणून एकरूप होऊन स्वतःच व्यक्तित्व आणि व्यक्तिविशेष विसरून केवळ आणि केवळ चिदात्मा नित्यात्मा म्हणून असतात. म्हणून साधू योगी नित्यात्मा स्व आत्ममंदिरी. स्वतःच्या हृदय मंदिरामध्ये साधू आणि योगी नित्य आत्मा म्हणून चिदात्मा म्हणून एकरूप झालेले असतात. तर आता ऐका, साधू योगी नित्यात्मा स्व आत्ममंदिरी. पहिलं कडवं आहे चिदात्म्याचे ज्ञान हे सर्व व्याप्त पुरुष आत्म्याचे ज्ञान. जीवात्मा मंदात्मा ज्ञान जे म्हणती त्या जाणा प्रकृती विज्ञान. म्हणजे विज्ञान कोणतं आणि ज्ञान कोणतं. तर हृदय मंदिरातील अविनाशी चैतन्याचं ज्ञान आणि हे चैतन्य प्रत्येक जीवाच्या आत आणि बाहेर अशा अर्थी सर्व व्याप्त आहे. म्हणून चैतन्याचे जीवांतरीचे आणि जीवबाह्य जीवांतरीचे आणि प्रकृतीमध्ये आणि निसर्गामध्ये साचून असलेले हे चैतन्याचं ज्ञान म्हणजे चिदात्म्याचं ज्ञान यालाच पुरुष आत्म्याचे ज्ञान म्हणतात. यालाच मूळ पुरुषाचे आत्म्याचे ज्ञान म्हणतात. म्हणून चैतन्याचे सर्व व्याप्त चैतन्याचे देहांतरी आणि देहबाह्य सृष्टीमध्ये असलेल्या चैतन्याचे ज्ञान जे चैतन्य सर्वव्याप्त आहे अशा या चैतन्याच्या सर्वव्यापी असणेपणाला जाणणे म्हणजे पुरुषरूप आत्म्याचे ज्ञान असे समजावे. म्हणून चिदात्म्याच्या ज्ञानाला ज्ञान म्हणतात आणि जीवात्मा मंदात्मा ज्ञान जे म्हणती त्या जाणा प्रकृती विज्ञान. आणि देह आणि इंद्रिये यांचं ज्ञान जे म्हणतात त्याला मंदात्मा म्हणतात आणि देह आणि इंद्रियाला प्रकृती म्हणतात, निसर्ग म्हणतात. म्हणून प्रकृतीचे निसर्गाचे देहेंद्रियांचे ज्ञान सृष्टीचे ज्ञान याला ते ज्ञान म्हणतात आणि चैतन्याचे ज्ञान याला शुद्ध ज्ञान म्हणतात.
शुद्ध ज्ञान याचा अर्थ ज्या ज्ञानामध्ये कधीही किंचितही बदल होत नाही. म्हणून सर्वव्याप्त सर्वजण ब्रह्मचैतन्याचे ज्ञान, चिदात्म्याचे ज्ञान हेच खरेखुरे पुरुषाचे आत्म्याचे ज्ञान आणि प्रकृतीरूप सृष्टीचे आणि प्रकृतीरूप सृष्टीचे तसेच जीवाच्या देह इंद्रियांचे ज्ञान हे वरचेवर बदलणारे असते. अशा अर्थी प्रकृतीचे ज्ञान म्हणजे विज्ञान आणि पुरुषाचे आत्म्याचे ज्ञान, चिदात्म्याचे ज्ञान म्हणजे ज्ञान. म्हणून चिदात्म्याचे ज्ञान हे सर्वव्याप्त पुरुष आत्म्याचे ज्ञान, जीवात्मा मंदात्मा ज्ञान जे म्हणती त्या जाणा प्रकृती विज्ञान. जीवात्मा मंदात्म्याचे ज्ञान म्हणजे प्रकृती रूपी विज्ञान आणि चैतन्याचं ज्ञान म्हणजे खरं आत्म्याचं पुरुषाचं ज्ञान. ज्ञान विज्ञान उभय जाणता हे अंतःकरण तृप्ती. म्हणून ज्ञान आणि विज्ञान यांचं उभय पक्षी पूर्ण ज्ञान झालं की अंतःकरण तृप्तीने भरून जाते. आणि असं ज्ञान विज्ञानाचं पूर्ण ज्ञान ज्याच्या हृदयात होतं त्याच्या अंतःकरणात ओतप्रोत तृप्ती समाधान राहतं. आणि असा हा ज्ञान विज्ञान या दोन्हींचा जो जाणता असतो त्याच्या अंतःकरणातील तृप्ती म्हणजे खरी निर्विकारता, इंद्रियांवर जय मिळवणे म्हणजे जितेंद्रियता आणि विरक्ती जाणा. म्हणून ज्ञान आणि विज्ञान या गोष्टींचं परिपूर्ण ज्ञान ज्याच्या अंतःकरणात असतं त्याचं अंतःकरण तृप्त होतं आणि असा माणूस निर्विकार, जितेंद्रिय, विरक्त असतो. आणि ही त्याची निर्विकारता, जितेंद्रियता, विरक्ती म्हणजेच खऱ्या अर्थाने योगी हृदय हे परमात्म्याशी संयुक्त झालेले आहे. योगी हा आता मी माझेपणी वेगळा उरलाच नाही, तो परमात्म्याशी संयुक्त झाला, सायुज्य झाला असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ज्ञान विज्ञान उभय जाणता हे अंतःकरण तृप्ती, निर्विकारता, जितेंद्रियता, विरक्ती जाणा योगी हृदयी परमात्मा संयुक्ती. ज्ञान विज्ञानाच्या उभय जाणण्यामुळे अंतःकरणात तृप्ती येते आणि असा हा अंतःकरण तृप्त झालेला जो माणूस असतो तो निर्विकारता, जितेंद्रियता, विरक्ती या गुणांनी परिपूर्ण म्हणजे योगी असतो. आणि योगी याचा अर्थ अखंड तत्व, अखंड आत्मतत्व जसं आहे तसाच जो केवळ आणि केवळ आत्मा असतो असा योगी म्हणजे खरा परमात्म्याशी संयुक्त झालेला असा हा परमात्मा जो निर्विकारता, जितेंद्रियता, विरक्ती, ज्ञान विज्ञान यांच्या उभय जाणीमुळे तृप्ती या सर्वांमुळे परमात्म्यामध्ये जो विरघळून जातो अशा योग्यालाच खऱ्या अर्थाने परमात्म्याशी संयुक्त झालेला नव्हे केवळ परमात्माच म्हणून ओळखतात. म्हणून ज्ञान विज्ञान उभय जाणत आहे अंतःकरण तृप्ती, निर्विकारता, जितेंद्रियता, विरक्ती जाणा योगी हृदयी परमात्मा संयुक्ती. निर्विकारता, जितेंद्रियता, विरक्ती या गुणाला योगी हृदयामध्ये या गुणांचा योगी हृदयामध्ये जो आढळतो म्हणजे जितेंद्रियता म्हणजे इंद्रियांवरती विजय मिळवणे म्हणजे इंद्रियांच्या आहारी न जाणे म्हणजे जितेंद्रियता, निर्विकारता म्हणजे आपल्या संतुष्टीमध्ये समाधानामध्ये कधी बदल न होणे आणि विरक्ती कुठल्याच गोष्टीबद्दल अपेक्षा, इच्छा, आशा नसणे. म्हणून निर्विकारता, जितेंद्रियता, विरक्ती साधू आणि योगी यांच्या हृदयात असते. तर अशी योगी साधूंच्या हृदयातील निर्विकारता, जितेंद्रियता, विरक्ती ही खऱ्या अर्थाने हे योगी साधू केवळ आणि केवळ परमात्मतत्वाशी एकरूप झालेले आहेत. आता ते योगी आणि साधू म्हणून वेगळे दिसले तरी खऱ्या अर्थाने ते परमात्मतत्वाशी चिदात्म्याशी एकरूप झालेले आहेत असा त्याचा अर्थ असतो. आणि त्या कारणानेच ज्ञान विज्ञान या दोन्ही गोष्टींचे ज्ञान झाल्यानंतर, या उभय गोष्टींची जाण आल्यानंतर निर्विकारता, जितेंद्रियता, विरक्ती रूपे सद्गुण प्राप्ती झालेले योगी साधू हे आता वेगळेपणे राहतच नाहीत. ते केवळ आणि केवळ ज्याला आपण म्हणतो ज्ञान आणि विज्ञान एकत्रपणे
जेथे असते त्या आत्म्याशी परमात्म तत्वाशी संयुक्त होतात, म्हणजे सायुज्यता त्यांना प्राप्त होते. म्हणून चिदात्म्याचे ज्ञान हे सर्व व्याप्त पुरुष आत्म्याचे ज्ञान, जीवात्मा मंदात्मा ज्ञान जे म्हणती त्या जाणा प्रकृती विज्ञान. ज्ञान ज्ञान उभय जाणता अंतःकरण तृप्ती, निर्विकारता जितेंद्रियता विरक्ती जाणा. निर्विकारता जितेंद्रियता विरक्ती त्याला ओळखा. काय ओळखा? की योगी हृदयामध्ये योगी हा परमात्म्याशी संयुक्त झालेला आहे. म्हणून निर्विकारता जितेंद्रियता विरक्ती ही योगी हृदयातील जी दैवी संपत्ती आहे, त्या संपत्तीच्या योगाने हा योगी साधू वेगळा राहतच नाही, तो परमात्म्याशी संयुक्त होतो. नव्हे तो परमात्मा म्हणूनच केवळ उरतो. तिसरं कडवं, परमात्म तत्वी जो योगी विरघळला, दगड सोने माती ढेकळा जाणे श्रम अद्भुत विरळा. परमात्मा तत्वामध्ये जो योगी विरघळला, आपलं वेगळेपण नष्ट करता झाला, त्याच्या दृष्टीने दगड सोनं मातीचं ढेकूळ हे सर्व एकच असतं, यामध्ये त्याचा काही फरकच नसतो. असा हा परमात्म तत्वामध्ये विरघळलेला योगी अद्भुत विरळा. म्हणजे या संपूर्ण विश्वामध्ये आगळा वेगळा अद्भुत विरळा म्हणजे दुर्मिळ असा असतो. चौथं कडवं, हितकर्ता हितशत्रू आप्त बंधू इतर, सज्जन दुर्जना प्रती समबुद्धी योगी धारी निरंतर. आपला हित, आपले हित जपणारा असो किंवा आपल्या हिताच्या विरुद्ध असो, म्हणजे कोणी हितकर्ता असो, कोणी हितशत्रू असो, कोणी सुष्ट असो, कोणी दुष्ट असो, कोणी आप्त असो बंधू असो, किंवा कोणी कुठल्याही अर्थाने आपल्याशी नातेसंबंधी नसो, म्हणजे इतर असो, कोणी सज्जन असो कोणी दुर्जन असो. म्हणून हितकर्ता हितशत्रू आप्त बंधू इतर, सज्जन दुर्जना प्रति समबुद्धी योगी धारी निरंतर. म्हणून हितकर्ता हितशत्रू आप्त बंधू इतर सज्जन दुर्जन सुष्ट पुष्ट चांगले वाईट या सर्वांबाबतच योगी आपल्या हृदयामध्ये निरंतर म्हणजे कायमस्वरूपी समबुद्धीची धारणा करून असतो. म्हणजे उलट सुलट कशाही प्रकारे विचार न करता, सज्जन दुर्जन चांगलं वाईट याचा फरक न करता, हितकर्ता हितशत्रू आप्त बंधू इतर सज्जन दुर्जन या सर्वांच्या कडे पाहताना योगी केवळ आणि केवळ आपल्या हृदयामध्ये समबुद्धी प्रस्थापित करून निरंतर तो सर्वांकडे समत्वाने समबुद्धीने पाहतो. आता पाचवं करतो, दिसरो भेटो संसारी वा आढळो गिरिकंदरी, गर्दीत वा अरण्यात साधू योगी नित्यात्मा स्व आत्ममंदिरी. असं साधू किंवा आपल्याला संसारात दिसो भेटो किंवा गिरिकंदरामध्ये पर्वतांच्या गुहेमध्ये आढळो, तो गर्दीत असो वा अरण्यात असो, साधू योगी कुठेही दिसो कुठेही भेटो, तो गर्दीत असो अरण्यात असो, तो जिथे भेटतो दिसतो तिथे नसतो, तो केवळ आणि केवळ हा साधू योगी नित्य आत्मा स्व आत्ममंदिरी. खऱ्या अर्थाने हा साधू पुरुष योगी पुरुष नित्य निरंतर आपल्या हृदयांतरीच्या चिदात्म्याच्या. म्हणून साधू योगी नित्य आत्मा स्व आत्ममंदिरी. साधू योगी कुठे दिसतो भेटतो याला महत्व नाही. साधू योगी कायम स्वरूपी आपल्या हृदय मंदिरातील चैतन्य तत्वाशी एकरूप झालेला, म्हणजे स्व आत्म मंदिरात किंवा चिदात्म्याच्या मंदिरामध्ये जो गेला आणि चिदात्मा होऊनच जो उरला, म्हणजे आत्म्याला भेटायला आत्ममंदिरात गेला आणि साधू योगी नष्ट आला आत्माच उरला, चिदात्म्याच्या भेटीला गेला आणि साधू योगी चिदात्मा म्हणूनच उरला. म्हणून शरीर पातळीला आपणाला साधू योगी संसारात भेटो किंवा गिरिकंदरात म्हणजे पर्वतांच्या गुहेमध्ये आढळो, तो गर्दीत असो किंवा अरण्यात असो, प्रत्यक्षात साधू योगी
नसतो संसारात, नसतो गिरीकंदरात, नसतो गर्दीत, नसतो अरण्यात, नसतो तुम्हाला तो दिसतो त्या पद्धतीने. तो असतो केवळ आणि केवळ आपलं व्यक्तिविशेष आणि व्यक्तित्व नष्ट करून तो केवळ आणि केवळ हृदय मंदिरातील चिदात्म्याशी एकरूप झालेला म्हणजे स्व आत्म मंदिरात जाऊन स्वात्मा म्हणून कायमस्वरूपी असणारा असा हा साधू योगी असतो. तो वेगळेपणी दिसला तरी तो असतो केवळ आणि केवळ चिदात्मा रूपे स्वात्मा रूपे स्व आत्म मंदिरात म्हणजे आपल्याच हृदय गाभाऱ्यातील चैतन्य देवतेशी विरघळून गेलेला असा हा स्वसायुज्यता पावलेला साधू असतो. म्हणून साधू योगी नित्यात्मा स्व आत्ममंदिरी. साधू योगी नेहमीच आत्ममंदिरामध्ये आपल्या हृदय मंदिरामध्ये असलेल्या अविनाशी चैतन्याशी चिदात्म्याशी एकरूप झालेला असतो. म्हणून साधू योगी नित्यात्मा स्व आत्ममंदिरी या शीर्षकाचं निरूपण 5 कडव्यांचं करून झालं. आता ते पुन्हा एकदा शुद्ध सरळ वाचतो आणि नंतर हे निरूपण येथेच संपन्न होईल. तर ऐका. साधू योगी नित्यात्मा स्व आत्ममंदिरी. चिदात्म्याचे ज्ञान हे सर्व व्याप्त पुरुष आत्म्याचे ज्ञान. जीवात्मा मंदात्मा ज्ञान जे म्हणती त्या जाणा कृती विज्ञान. ज्ञान विज्ञान उभय जाणता ये अंतःकरण तृप्ती. निर्विकारता जितेंद्रियता व्यक्ती जाणा. योगी हृदयी परमात्मा संयुक्ती. संयुक्ती म्हणजे सायुज्यता. परमात्म तत्वी जो योगी विरघळला. दगड सोने माती ढेकळा जाणे सम अद्भुत निरळा. हितकर्ता हितशत्रू आप्तबंधू इतर. सज्जन दुर्जना प्रति समबुद्धी. योगी धारी निरंतर. सो भेटो संसारी व आढळो गिरीकंदरी. गर्दीत व अरण्यात साधू योगी नित्यात्मा स्व आत्ममंदिरी. तर स्व आत्ममंदिरी साधू योगी नित्यात्मा स्व आत्ममंदिरी या शीर्षकाचे अभंग रूप काव्य आज आपणा पुढे सादर केले. आपण सर्वांनी ते शांत मनबुद्धी चित्ताने श्रवण करावे. आपल्या बुद्धियोगे त्याचे अवलोकन करावे आणि त्याच पद्धतीने आपण सर्व आपल्याच आत्मतत्वाशी स्वरूपता साधून असावे अशी तुम्हाला विनंती आणि परमेश्वराला प्रार्थना करून आजचं हे साधू योगी नित्यात्मा स्व आत्ममंदिरी निरूपण येथेच संपन्न करतो. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.